श्री गुरुचरित्र पारायणासंबंधित हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अन्य कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज येणार नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्या गुरुचरित्र पारायणाविषयीच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहे। श्री दत्तात्रेयांचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती यांच्याबद्दल चरित्र ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र। सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे। स्वतः श्री नृसिंह सरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचा आदेश दिल्याची माहिती श्री गुरुचरित्रात दिली आहे। तर तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे। इसवी सन 1480च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असल्याचे मानले जाते। गुरुचरित्रास दत्त संप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात। प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात किंवा घरात काही ना काही संकट, अडचणी, त्रास, आजारपण असतातच, ज्यांचे निराकार होणे बऱ्याचदा कठीण असते। अशा वेळी आपल्या मनातले भाव व्यक्त करून त्याचे निराकरण व्हावे हा भाव ठेवून प्रार्थना करणे, लहान मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आईला जसे समजते, तसेच आपल्या भक्तांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे परमेश्वराला माहिती असते। आपण फक्त संकल्प स्वरूपात परमेश्वरासमोर मांडायचे आणि सप्ताहाचे नियम असतील त्याप्रमाणे आचरण करत आपले चित्त परमेश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण करणे। नियमित पारायण केल्यास आपल्या अडचणी कमी होत जाऊन दूर होतात, तसेच घरातले वातावरण देखील शुद्ध आणि आनंदमय होते। गुरुचरित्र ह्या ग्रंथात एकूण 52 अध्याय असून त्यात 7491 ओव्या आहेत। मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत। गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळवणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे। श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेयांचा अवतार मानले गेले आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते। गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात। या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते। गुरुचरित्र पारायण कसे सुरू करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवावा। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद, तर 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असे असल्याने हा नियम पाळण्याचे सांगितले जाते। पारायणापूर्वी दाराला तसेच चौरंगाला तोरण बांधावे। चौरंगाभोवती रांगोळी काढावी। चौरंगावर पिवळा कपडा पसरवावा। चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई आणि उदबत्ती लावावी। पारायणास बसण्यापूर्वी देवाला पारायणास उपस्थित राहण्याची प्रार्थना करावी। घरातील वडीलधारी मंडळीस नमस्कार करावा, मग पारायणासाठी आसन ग्रहण करावे। वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। सर्वात पहिले अथर्व शीर्ष वाचन करावे, नंतर 1 माळ गायत्री मंत्र जप करावा आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा किंवा दत्त मंत्र जप करावा आणि मगच पारायणाला सुरुवात करावी। वाचन चालू असेपर्यंत समई लागलेलीच असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी। पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी। श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे। श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे। गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला गेला असून 7 वेळा किंवा 18 वेळा किंवा 28 वेळा, 34 वेळा, 37 वेळा, 43 वेळा किंवा 51 वेळा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, असे हे दिवस अथवा ग्रंथांचा पारायणकाल सांगितलेला आहे। पण आपण शक्यतो 7 दिवसाचाच पारायणकाल करतो। श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4च्या दरम्यानच करावे। शक्यतो पहाटे 3च्याच दरम्यान करावे। दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत चुकूनही करू नये, कारण ह्या वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन करू नये। दररोज अंघोळ, संध्या करून संकल्प करावा। वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे। पारायण करणाऱ्याने हलका आहार घ्यावा। इतर कुणाच्याही घरचे अन्न स्वीकार करू नये। उपवास करू नये, मात्र दोन्ही वेळेस एकच धान्य फराळ करावे।
म्हणजे 7ही दिवस तुम्हाला एकच भाजी सेवन करायची. म्हणजे तुम्ही जर बटाट्याची भाजी सेवन करताय तर दोन्ही टाईम तीच भाजी सेवन करायची आणि भगवंताला प्रसाद म्हणून पण तीच भाजी अर्पण करायची. दिवसभर ईशा चिंतन करावे. तसेच या काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. उंच ठिकाणावर बसू नये, झोपूही नये. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. कांदा लसूण विरहित जेवण करावे. फक्त आणि फक्त जिरे मोहरीमध्ये शिजवून तुम्ही भाजी बनवायची. बाकी कांदा लसूण हा कुठल्याही प्रकारचा वापर करायचा नाहीये. या दरम्यान पुरुषांनी दाढी वाढवू नये, चामड्याच्या वस्तू वापरू नये, ब्रह्मचर्य पाळावे. या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असेल तर श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे, मात्र अर्धवट सोडू नये. गोमूत्र शिंपडावे. रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये. मध्येच कुणाशी बोलू नये. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. हे सर्व नियम तुम्ही एका वहीच्या साईडला कोपऱ्यामध्ये लिहून ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. परंतु अगदी सोपे नियम आहे. एकदा की आपण देवाकडे 1 पाऊल चालत गेलो तर देव आपल्याकडे 4 पावले चालून येणार. आपला संकल्प आपण कशा प्रकारे पूर्ण करायला हवा यावरच फक्त निष्ठा ठेवायची आणि भगवंतावर दृढ विश्वास ठेवायचा. देव नक्कीच तुमच्या या कार्यामध्ये तुम्हाला मदत करेल. तर श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत: पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 पर्यंतचे अध्याय वाचायचे.